हाय हॅलो सोडा आणि रामकृष्ण हरी श्रीनाथ जोडा रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन आणि अगदी छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर आज आपण चाललेलो आहोत क्रिकेटचं किट आणायला। आता काय सांगू, त्या क्रिकेटचं किटचं भांडावून सोडले 2 दिवस झाले घरी आल्यापासून। मम्मी कधी जायचं, मम्मी कधी जायचं, मम्मी कधी जायचं। आणि खरंच आमची आई पण आम्हाला लहानपणी म्हणायची, जे मागायचे ते बापाला मागायचं। मी पण ह्याला म्हणते, जे मागायचे ते बापाला मागायचं, मला नको मागायचं। आता त्याचे पप्पा कधी जायचे खरेदीला आणि कधी आणायचे। मग एम्पायर स्पोर्ट्स हे म्हणून आहे। तर इथं हडपसरमध्ये भोसले गाड्यांच्या इथं आहे। मी गुगलमधून यांचा नंबर मिळवला होता। याच्या आधी मी क्रिकेटचं किट, क्रिकेटला लागणारे जे साहित्य आहे ते इथूनच घेतलं होतं त्याच्यासाठी। आणि रिजनेबल आहे, क्वालिटी चांगली आहे। आता ह्याला माझ्यापेक्षा जास्त क्वालिटी माहिती आहे हे मला पण कळते बऱ्यापैकी। म्हणजे बऱ्याच गोष्टीचं ह्याला ज्ञान आहे की प्रीमियम, साधं, अमुक टमुक ह्या गोष्टी तर मला तर काही माहितीही नव्हत्या। पण आता मला तर असं वाटतं की बरं झालं बाई एकच आहे, 2 असले तर खर्च कदाचित झेपलाच नसता। नाही खरीच गोष्ट आहे हो, एकाच ह्याच्याच खूप मोठ्या मोठ्या अपेक्षात। हे एक बाळ होतं, ह्याला 1000 रुपयाचा चष्मा घ्यायचा होता। हे 1000 रुपयाचा चष्मा घेऊन उभं राहिला होता। त्यांनी सांगितलं होतं 100 रुपयापासून 1000 रुपयापर्यंतचा चष्मा आहे। तर हा तो नेमका मला वाटतं ह्याच्यावर 999 काहीतरी प्राईज होती, 999 तोच घेऊन बसला होता। आणि ह्याला बॅट आवडली होती 8880 रुपयाची। मी काही ती घेऊन दिली नाही, मी काय चालून देत नाही। तसं तो विचारायचा मला, मम्मी कुठली घेऊ, मम्मी कुठली घेऊ, मम्मी कुठली घेऊ। मी थोडी 8800 रुपयाची एवढी भारीवाली त्याला घेऊन देते, अजिबात नाही। मी तोंडाचं भांडवल वापरून त्याला कमीवालीच घ्यायला लावले। तर फायनली बिल बनवायची तयारी चाललेली होती आपली। आणि बघूयात आता काय करतोय, क्रिकेटमध्ये काय करतोय का काय। हे लय चलबिचल ह्याचे बिझनेस असतात, दरवर्षी चेंज होतं। ह्या वर्षी फुटबॉल, ह्या वर्षी हे असतं चालतं। अजून लहान आहे पण आता तरी 10वी जायला आहे। तिथून नंतर घरी आलो, आम्ही दिराच्या घरी आलो तर तिथं ही फुगून बसली होती दीदी, म्हणजे हेअरकट करायचा। मग तिचा हेअरकट करायला मी सलूनमध्ये तिला घेऊन आले। त्याच्यानंतर खूप मोठी पार्टी झाली, स्प्रिंग रोल, बटाटा, अजून वेपर्स, कुरकुरे, त्याच्यानंतर आईस्क्रीम आणि भेळ, ही सगळी पार्टी झाली। आणि इथंच डेचा आपण एंड करूया। आणि तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, बाकी काय, पण सबस्क्राईब मात्र सगळ्यांनी करा। व्लॉग आणि शेवटपर्यंत बघत राहा। बाय।